तेवढं सामर्थ्य असेल की नसेल, त्या बाजूने कुठून तरी तुकाराम महाराज येत असतील आणि मला आशीर्वाद देत असतील कदाचित. या बाजूने कुठून तरी ज्ञानोबा येणार आहे, माझ्या गळ्यात मिठी मारणार आहे. या बाजूने कुठून तरी निवृत्ती दादा येणार आहे, माझ्या मस्तकावर हात ठेवणार आहे. मला खात्री आहे ते गेलेच नाहीत अजून. माझे निवृत्ती दादा गेलेच नाहीत, माझे ज्ञानोबा गेलेच नाहीत. माझे ज्ञानोबा आजही आहे, माझा सोपन काका आजही आहे, माझी मुक्ताई आजही आहे, माझी जनाई आज आहे. अरे त्या ज्ञानोबाच्या काळामध्ये एक मुक्ताबाई, त्या नामदेवाच्या काळामध्ये एक जनाबाई, आज माझ्या श्रीपाद बाबाच्या काळामध्ये असंख्य ज्ञानदेव, असंख्य मुक्ताई, असंख्य जनाई. अरे ही लेकर त्या ज्ञानोबाच्या तुकोबाच्या या ऐश्वर्यावर आनंद उपभोगतात. यापेक्षा दुसरा आनंद जीवनामध्ये काय आहे? जीवन आनंदी जगा, शत्रू नाही कोणी तुमचा. तुमचे 6 विकार निघून गेले ना, विषय संपून गेला. अवघी चिंता वारली म्हणून साधू संत सांगतात, अरे हे माझं कौतुक नाहीये, हे माझं कौतुक नाहीये. तुम्ही कौतुक केलं ना, हे माझ्या ज्ञानोबाचं केले कौतुक. आज माझ्या तुकोबाचं कौतुक केलं तुम्ही, आणि तुमच्या तुकोबाला आज सजवलंय, तुमच्या ज्ञानोबाला सजवलंय, तुमच्या मुक्ताईला, तुमच्या निवृत्तीनाथाला सजवलंय तुम्ही. हा आनंद मिळतोय ना, तो काही विशिष्ट कारणामुळे. सगळ्यांच्या पाया, आई माझ्या तुकोबाराने तुमच्या पाया पडावं, माझ्या ज्ञानोबाने सांगावं, एवढी तरी मी मूर्ख जरी झाला अविवेक संत कृपा दीपक सुजवून बसे. काय सांगतात ज्ञानोबा, काय सांगतात? चांगला विचार करा. ज्यावेळेला पसायदानाला सुरुवात होते ना, पसायदान आनंदाने म्हणतो आपण, आनंदाने, पण पसायदानाच्या अगोदरची ओवी जर तुम्ही पाहिली, 9 ओव्याच्या अगोदरची ओवी, किंबहुना तुमचे केले. निवृत्ती दादा समोर बसलेत, ज्ञानोबा समोर उभे राहिलेत, निवृत्ती दादाकडे पाहतायत, निवृत्ती दादा आशीर्वाद देत आहेत, हात वरती करतायत. आणि त्या निवृत्तीनाथाला ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, दादा तुम्ही सांगितलं ना म्हणून मी केलं. किंबहुना तुमचे केले हे धर्म कीर्तन सिद्धी नेले, आजचं धर्म कीर्तन सुद्धा सिद्धी नेले, पण येथ माझे जी उरले पायिक पण. निवृत्ती दादाने सांगितलेलं काम ज्ञानोबाला चूक केलं. माझी विनंती आहे सगळ्यांना, आपल्याला श्रीपाद बाबाने सांगितलेलं काम आपण कसं केलं पाहिजे? आपण कसं, तुम्हाला देव बनवलं ना, तुम्हाला देव बनवलं ना, तुम्ही वागलं कसं पाहिजे? तुम्हाला देव बनवलं, संतांनी तुम्हाला देव बनवलं, तुम्ही देवासारखं वागलं पाहिजे ना. म्हणजे देवासारखं वागणं काम कुणाचं आहे? संत बनवलं, संतासारखं वागलं पाहिजे. देव बनवलं, देवासारखं वागलं पाहिजे. मित्र बनवलं, मित्रासारखं वागलं पाहिजे. अरे मैत्री करा ना. कुठं दरिद्री, सुदाम्याची दरिद्री, आणि कुठं त्या कृष्णाचं ऐश्वर गेलं ना. पायात होती का चप्पल, कमरेला धोतर नव्हतं, अंगात अंगरखा नव्हता, पण गेला ना. दोस्ती श्रीमंतीवर अवलंबून आहे. हो, चालत 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 माझ्या त्या कृष्ण परमात्म्याकडे गेला आणि खाली उभा राहून काय सांगतो माहिती का? माझा किसन्या कुठं राहतो? कोण कोण बोलतोय? सुदामा बोलतो. माझा किसन्या कुठं राहतो? तो रखवालदार त्याला विचारतो, किसन्या? तो सुदामा म्हणतो, हो हो किसन्या. वरती गेला, रखवालदार वरती गेला आणि जसे होते तसे शब्द त्या कृष्णाला ऐकवले. खाली कोणतरी ब्राह्मण उभा आहे, त्याच्या पायात चप्पल नाहीत, त्याच्या कमरेला फक्त धोतर आहे, तेही फाटलेलं आहे, अंगात अंगरखा नाही, पण तो विचारतोय माझा किसन्या कुठं राहतो? शब्द ओळखले बरं? माझ्या पांडुरंग परमात्म्यानं ते शब्द, कृष्णानं ते शब्द ओळखले. मला या जगात किसन्या म्हणणारा एकच आहे. आणि ज्यावेळेला
एवढ्या ऐश्वर्यामध्ये तो बसलेला श्रीकृष्ण परमात्मा अंगामध्ये काय घातलं पाहिजे, पायात काय घातलं पाहिजे विसरला सगळं, आणि धावत 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 खाली आला. आणि काय केलं असेल महाराज? आलिंगन. आलिंगनामध्ये खूप ताकद आहे महाराज. आलिंगन संताची या दिव्य झाली माझी काया, मस्तक हे पायावरी त्यांच्या ठेवितो. आलिंगन घडे मोक्ष साई जता जोडे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो, मी काही विद्वान नाही, तर येतच नाही काय.